चला आपण पुढे जाऊया. मानवी वसाहत हे टॉपिक आपण बघूया. काल आपण मानवी भूगोल सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण जे काही वेगवेगळे विचारवंत होते त्यातले वेगवेगळ्या विचारवंतांचा आपण अभ्यास केलेला आहे. 4 स्कूल आपण त्यात बघितले होते. कुठले कुठले पाहिले होते? एक डिटर्मिनिस्ट बघितले, जे निसर्गवादी निश्चयवादी म्हणतो आपण त्यांना. त्याच्यानंतर आपण बघितले कुठले? पॉसिबिलिझम वाले, ज्यांना आपण शक्यतावाद वाले म्हणतो. त्याच्यानंतर तिसरे होते न्यू डिटर्मिनिझम वाले आणि चौथे होते स्टॉप अँड गो. ओके. हा, तर मग असे असे चारही स्कूल आपण बघितले. त्याच्यातले त्यांचे थॉट कुठल्या लेवलला होते हे पण बघितले. आणि मुख्य त्यात चॅलेंज आपल्याला एकच आहे लक्षात ठेवणार, त्यातले जे विचारवंत कुठल्या ग्रुपमध्ये येतात ते एकमेव गोष्ट चॅलेंजिंग आहे. ओके. बाकी त्याच्यात काय असं विशेष लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. निसर्गवादवाले जे म्हणतात की निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे, पॉसिबिलिझम वाले म्हणतात की निसर्ग तुम्हाला संधी देतो, तुम्ही चूज केलं पाहिजे. ओके. जर माणूस योग्य संधी चूज केला तर तो बदल घडू शकतो, असं पॉसिबिलिझम वाले म्हणतात. न्यू डिटर्मिनिझम वाले काय म्हणतात? निसर्ग पण आहेच, पण तो एकमेव नाहीये. त्याबरोबर मानव आणि निसर्गातली क्रिया किंवा मानवाने निसर्गाने दिलेल्या संधीतील जी गोष्ट चूज केली ती, याला पण ते महत्व देतात. आणि स्टॉप अँड गो वाले काय म्हणतात? जिथं निसर्ग तुम्हाला अलाउड करतो तिथं तुम्ही पुढे गेलं पाहिजे, जिथं नाही म्हणतो तिथं तुम्ही थांबलं पाहिजे, म्हणून ते स्टॉप अँड गो आहे. ओके. तर हे 4 थेरी सिंपल आहेत. फक्त यात एकमेव चॅलेंज आहे ती नावं लक्षात ठेवून. तर ते तुम्ही 3-4 वेळा वाचून घेतलात तर तुमच्या लक्षात नीट व्यवस्थित येऊ शकतं. ओके. तर मानवी भूगोल मधला आपला दुसरा टॉपिक आहे तो मानवी वसाहती. मानवी वसाहतीबद्दल बघू. संघटित लोकांची एकत्रित राहण्याची निवासस्थाने. मानवी वसाहत म्हणजे काय? संघटित लोकांची. ओके. लोक कसे आहेत बघा, शब्दात ते पकडू शकतात. ओके. वसाहत म्हणल्यानंतर एकटा व्यक्ती राहते त्याला वसाहत म्हणू शकतो का आपण? ऑफकोर्स नॉट, राईट. ओके. तर संघटित लोकांची एकत्रित वसाहत. मानवी वसाहती सामाजिक घटकातील एक जैविक घटक आहे. वसाहतीला ते जैविक घटक म्हणतोय. इथं काय करू शकतो? तो अजैविक घटक टाकू शकतो. तर ती काय आहे? वसाहत. माणसं राहतात, लोक राहतात, तर ते जैविक घटक असलं पाहिजे. पुढं ब्रांज युगामध्ये, म्हणजे कधीच आहे बघा, BC 4000 ते BC 1500च्या दरम्यानचा जो ब्रांज युग आहे त्यामध्ये निर्मित झालेल्या काही संस्कृती आपण बघूया, काही वसाहती पण बघूया आणि तिथून आलेली संस्कृती. नाईल नदीच्या किनारी इजिप्तमध्ये, तिग्रीस युफ्रेटिसच्या किनारी मेसोपोटियामी नावाची संस्कृती, सिंधू नदीच्या किनारी भारत. ओके. आणि इथे इंडियाला हो हँग हो हो हँग होच्या किनारी चीन. ओके. तर इतक्या सगळ्या वसाहती डेव्हलप झालेल्या आहेत. ओके. पुढे बघा, वसाहतीच्या लोकसंख्येवर व वितरणावरती परिणाम करणारे घटक कोणते? वसाहतीची लोकसंख्या आणि वितरणावरती कोणते घटक परिणाम करतात? त्यातली पहिली आहे भौगोलिक घटक. ऑफकोर्स परिणाम करणार आहेत. तर ते कसं? त्याचं स्थान कुठं आहे त्या वसाहतीचं, त्यांची प्राकृतिक रचना, खनिज संपत्ती, हवामान, पाणी पुरवठा, वनस्पती, या सगळ्या भौगोलिक घटकांचा मानवी वसाहतीवरती परिणाम होत असतो. ओके. तर तुम्हाला हे सिंपल आहे लक्षात यायला. स्थान म्हणजे कुठं आहे? सपाट भूप्रदेश आहे, किनारी प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे, असं असं एक ना खाली सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती परिणाम करत असतात. पुढे आर्थिक आणि सामाजिक घटक. वाहतूक व संदेशवहन, व्यवसाय स्वरूप, औद्योगिकरण, नागरीकरण आणि तांत्रिक प्रगती. ओके. या गोष्टींचा समावेश कुठे होतोय? आर्थिक आणि सामाजिक घटकांमध्ये. आणि लोकसंख्या शास्त्रीय घटकांमध्ये नैसर्गिक वाढ, स्थलांतर आणि बुद्धिवंतांचे स्थलांतर, या सगळ्या गोष्टींचा लोकसंख्या शास्त्रीमध्ये कोणते नाही? स्थलांतर आणि बुद्धिवंतांचे स्थलांतर. तर स्थलांतरामध्ये हे पण आलं असतं ना, मग सेपरेट द्यायची काय गरज आहे का? त्याला आपण सेपरेट स्थलांतर कन्सिडर केलेलं आहे, कारण ती खूप मोठी आपली काम येईल त्याला संसाधन आहेत, ती रिसोर्सेस आहेत. तर ती तुमच्या देशात येतात की जातात याच्यावरून पण तुमची मानवी वसाहत डेव्हलप की अनडेव्हलपमेंट ठरत असते. ओके. म्हणजे साधं उदाहरण आपण घ्यायचं तर भारतातून बुद्धिवंतांचं स्थलांतरण होत आहे, याचा अर्थ भारतावरती परिणाम होतोय का? खूप मोठ्या प्रमाणात होतोय. ओके. म्हणजे त्याचं कसं झालंय? पडेगा भारत बडेगा अमेरिका, असंच झालंय ना. शिकताय IIT मध्ये, NIT मध्ये, आणि वाढवते कुणाला तुम्ही? अमेरिकेला. ओके. तर हे थांबलं पाहिजे. आणि त्यांचं काय आहे? ते व्हिसा द्यायला रिकामे असतात, हे आमच्याकडे आणि आम्हाला मोठे करा. ओके. हे चित्र सर असेल. त्या जाणाऱ्या लोकांचं पण काही चुकीचं नाही, ते जातात कारण आपण त्यांना तसं अटमॉस्फिअर पण क्रिएट करून देत नाही, ही आपली पण एक चूक आहे. ओके. ठीक आहे, ते कधी ना कधी थांबेल. आता नाही थांबलं, कदाचित थोडा काळानंतर नक्कीच थांबेल ते. आता ऍक्च्युली बघा की, ठीक आहे, तर हे आपण 3 पॉइंट्स बघितले. आपण लोकसंख्या आणि वितरणावरती फरक टाकणारे 3 पॉइंट्स आहेत. पुढे बघा, हा हे लक्षात घ्या, हे 1-2दा विचारून झालेला आहे. खालचा जो पॉइंट आपला आहे तो वाला. ओके. तर याच्यात काय आहे?
वसाहतीचा विकास कसा होतो बघा. पहिल्यांदा काय असते, वाडी असते. वाडीला आपण काय म्हणतो, हॅमलेट. त्याचं थोडंसं मोठं झालं की काय होतं, खेडे म्हणजे विलेज होतं. विलेजचं रूपांतर होतं शहर. शहर म्हणजे काय, टाउन. त्याच्यानंतर नगर होतं. कन्फ्युजन कुठं होईल, शहर आधी घेऊ का नगर आधी घेऊ, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ते फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे महानगर. मग शहर आधी का नगर आधी, तर नगराला जोडून पुढचं सगळं नगर आहेत, महानगर वगैरे. महानगर नंतर कोण आहे, सननगर आणि महाकाय नगर. ओके. आता मराठीत पण पाठ करा आणि इंग्लिशमध्ये पण करा. इंग्लिशमध्ये विचार तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. हॅमलेट, विलेज, टाउन, सिटी, मेट्रोपोलिस, कोरुबेशन आणि मेगापोलिस. हे सगळं तुम्हाला एक सिक्वेन्स माहिती पाहिजे. एक दोनदा प्रिलिम्सला सुद्धा विचारून झालेला आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. आता काही जुनी नावं काय आहेत बघा. पूर आणि नगर ही आपली सांस्कृतिक शब्द आहेत शहरांसाठी. आणि शहर हे काय आहे, अरेबिक शब्द आहे. शहर आपण जे म्हणतो ते अरेबिक शब्द आहे, एक लक्षात घ्या. ओके. पुढे नागरीकरणाची व्याख्या काय आहे आणि कशानुसार आहे, 1971च्या सेन्सस नुसार ते आहे. हे पण लक्षात घ्या. कुठल्या सेन्सस नुसार आपल्या सध्याची नागरीकरणाची व्याख्या आहे, 71 नुसारची. काय आहे, 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असली पाहिजे किंवा 400 पेक्षा जास्त डेन्सिटी असली पाहिजे लोकसंख्येची घनता, आणि मिनिमम 75% लोकसंख्या अकृषी व्यवसायात असले पाहिजे. तर मिनिमम 75% लोकसंख्या. ओके. आणि त्याच्या पुढे नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जे आपण ऑलरेडी गॅजेटमध्ये डिक्लेअर केलंय, त्यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो. या चारही घटकांचा समावेश 1971च्या सेन्सस नुसार नागरीकरणाच्या व्याख्येत झालेला आहे. याचा आपला पुढचा पॉइंट आहे, वसाहतीचे स्थान. वसाहतीच्या स्थानांमध्ये बघा काय दिलेलं आहे, सुरक्षित स्थान, साधन संपत्ती स्थान, नदी किनाऱ्यावरील स्थान आणि इतर वसाहतीचे स्थान. स्थान जनरली काय असतात, सुरक्षित पाहिजे म्हणून स्थान निर्माण केलं जातं. सुरक्षितता या उद्देशानं निर्माण केलेल्या बेस्ट वसाहती कुठल्या आहेत सांगा. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर कशाला म्हणू शकतो आपण, सुरक्षितता या घटकाचा विचार करून कोणते वसाहती निर्माण केले आहेत आपण, किल्ले, बरोबर आहे. तर त्या काळात आपण सुरक्षितता पाहूनच विचार केलाय. बाह्य आक्रमण असो, मुघल आक्रमण असो, याच्यापासून सेफ राहण्यासाठी. कारण आपण डायरेक्टली प्लेन ग्राउंडवरती त्यांच्याशी फाईट घेऊ शकत नव्हतो यासाठी. आणि दुसरं काय, आपल्याला सुद्धा अटॅक करायला इझी होतं, त्यासाठी किल्ले आपण डेव्हलप केलेले आहेत. ओके. आणि दुसरं, तुम्ही लहानपणी आपण पुस्तकात पण वाचलेलं आहे बघा, की जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीची घरं बांधली जायची. त्याच्या बाजूला कटबंदी पण असायची, राऊंड वगैरे. ते पुढे आपल्याला येणार. तशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो, सुरक्षितता. त्याच्यानंतर पुढे साधन संपत्तीचे स्थान. ज्या ठिकाणी साधन संपत्ती आहे त्या ठिकाणी वसाहती निर्माण होते. फॉर एक्झाम्पल कसं आहे, पाणी एक साधन संपत्ती आहे. ओके. त्याच्या आजूबाजूला वसाहती किंवा नदीच्या बाजूला वसाहत निर्माण होते. किंवा खनिज संपत्ती असतात, तिथं उत्खनन होतं, त्या उत्खननाच्या आजूबाजूला डेव्हलप होत असते. किंवा अजून दुसरं काय सांगायचं तर जंगल पासून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळत असतील, तर त्या जंगलाच्या आजूबाजूला वस्ती निर्माण होत असतात वगैरे. ओके. त्याच्या पुढे नदी किनाऱ्यावरील स्थाने सेम आहे वरच्यासारखं. आणि इतर वसाहती जी आहेत त्याची शहरं हळूहळू डेव्हलप होतात. त्याच्या आजूबाजूला संसाधन असतीलच असं काही नाही, ऑलरेडी एक शहर असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला ते डेव्हलप होत गेलेले आहेत. ओके. आता तुम्ही अशी तुमची पण काही गावं असतात, तुमच्या गावाच्या मध्यभागी काही ना काही नक्की असणार आहे. प्रत्येक गावाच्या मध्ये एखादी विहीर असते, एखादी तलाव असतं, किंवा काही ठिकाणी एखादं झाड तरी असतं. म्हणजे सुरुवात होते एका वडाच्या झाडापासून, मोठं झाड असेल तर त्याच्या आजूबाजूला वसाहती निर्माण होत होत जाते. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, सुरक्षित स्थान याच्याबद्दल सुरुवातीला आपण बघूया. ओके. डिफेन्सिव्ह साइट्स मध्ये ह्याच्यात काय आहे, किल्ल्यावर असणारी शहर आता आपण बघितले. आता त्यात लक्षात काय ठेवायचं, जर खूपच डेप्थ मध्ये जर तो गेला तर हे विचारू शकतो. ओके. आणि समोरची नावं विचारू की कुठल्या प्रकारच्या वसाहतीच्या स्थानामध्ये येतात. तो म्हणेल की अहमदगड. मग आपल्याला सांगितलं आला पाहिजे की सुरक्षित स्थान याचा विचार करून अहमदगड गड नावात आहे, तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. अहमदगड, वल्लभगड, महेंद्रगड. ओके. पुढचं आहे आपलं, सभोवताली उंच तटबंदी असणारी शहर कुठली कुठली आहेत, दिल्ली, आग्रा, औरंगाबाद, विजापूर, झाशी, जयपूर, जोधपूर, उदयपूर. हे काय आहेत, सगळी बघा त्या वेळची काय म्हणतात त्याला, हेडक्वार्टर्स आहेत, त्या संस्थानांचे हेडक्वार्टर्स आहेत. त्यामुळे हे पण तुमच्या लक्षात येऊ शकतं. की त्याच्या पुढे पर्वत माथ्यावरील किंवा हिल टॉप वरील घरे. नेक्स्ट आहे तुमचं आयलँड साइट्स, बेटावरील वसाहती सुद्धा सुरक्षितता या विचारानेच निर्माण झाली. त्याचं उदाहरण आहे दी एग्रो गार्सिया, एक उदाहरण लक्षात ठेवा.
दिएग्रो गार्सिया, हिंदी महासागर अमेरिकन लष्कराचं तळ आहे ते. दिएग्रो गार्सिया लक्षात ठेवा, हिंदी महासागरात आहे. ओके. पुढे किनारा, आता ह्याला आपण काय म्हणतो हिंदी महासागरला? इंडियन ओशन. मतलब आता भारत ओशन पण म्हणावं लागेल कदाचित आपल्याला. पुढे किनाऱ्यावरील ऑफशोर साईट सुद्धा आहेत. इतके सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि ऑफशोर साईट्स मध्ये कोण कोण आहे? न्यूयॉर्क, मुंबई, सिंगापूर, हाँगकाँग, पेनांग, ही शहरं लक्षात ठेवा. इथे तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो? जोड्या लावायला येऊ शकतो. ऑफशोर साईट म्हणले की समोरच्या बाजूला न्यूयॉर्क, मुंबई, सिंगापूर सारखे शहर आली पाहिजे. तुम्हाला इन जनरली माहिती असतात, जे माहिती नाही ते लिहा. ओके. सिंगापूर कुठं आहे हे माहित नाही, हाँगकाँग कुठं माहित नाही, पेनांग कुठं आहे हे माहिती नाही. बाकीचं माहिती असेल तर जनरली आपल्याला पेनांग काय आहे, कुठे आहे ते माहिती नाही. तेवढाला एक अंडरलाईन किंवा गोल करून ठेवा, तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि दिएग्रो गार्सिया पण लक्षात ठेवा, जे की बेटावरील वसाहत आहे. पुढचा आपला मुद्दा आहे साधन संपत्तीचं स्थान, रिसोर्स साइट्स. रिसोर्स साइट वरून बघा, खनिज संपत्ती, ऊर्जा साधने असणाऱ्या प्रदेशातील वसाहती. ओके. याचं पहिलं उदाहरण आहे सोनं. जिथं सोनं सापडतं त्या ठिकाणी वसाहती निर्माण झाली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये कालगुर्ली आणि कुलगार्डी हे दोन ठिकाणं आहेत जिथं की मोठ्या प्रमाणात सोनं सापडतं. मग तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की साधन संपत्तीच्या स्थानानुसार निर्माण झालेली खालीलपैकी ठिकाणं कुठल्या देशात आहेत? तर कालगुर्डी आणि कुलगार्डी हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे आहे आपलं कोळसा. कोळसा बघा युएसए मध्ये कुठले कुठले आहेत? डुलुथ, क्लिवलँड, बोस्टन आणि फिलाडेल्फिया. ही सगळी शहरं आहेत ती अमेरिकेतले, ते एक लक्षात ठेवा. आणि इंडियामध्ये आहे झरी आणि राणीगंज, आपल्याला माहिती आहे. ओके. नेक्स्ट, इतर साधन संपत्ती. हिल स्टेशन. ओके. थंड हवेचं ठिकाण कुठं कुठं आहे? मसुरी, उटकमंड किंवा उटी म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यानंतर महाबळेश्वर किंवा अनेक इतर ठिकाणी असू शकतात. नेक्स्ट आहे आपलं वॉटरिंग प्लेस, वज्रेश्वरी. काय इथं? गरम पाण्याचा झरा. ओके. नेक्स्ट आपला आहे सी साइड रिसोर्सेस. कुठले कुठले? गोवा, मोनॅको आणि फ्लोरिडा. ओके. नेक्स्ट आहे आपलं सीनरी, ज्या ठिकाणी चांगला निसर्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा, ती सुद्धा एक साधन संपत्ती आहे. सीनरी इज ऑल्सो साधन संपत्ती. नेक्स्ट बघा, नदी किनाऱ्यावर वसाहती बघू आपण. नदीच्या संगमावरती एक आहे सेंट लुईस. कुठल्या दोन नद्या? मिसिसिपी आणि मिसुरी या नदीच्या किनाऱ्यावरती हे सेंट लुईस आहे. ओके. असा प्रश्न महाराष्ट्राच्या बाबतीत तरी विचारला जातो. भूगोलामध्ये तुम्हाला माहिती आहे, कुठल्या नदीच्या किनारी, कुठल्या नदीच्या संगमावरती कुठलं शहर आहे. मेन्सला खूप वेळा विचारून झालं आहे. पुढे कराड. कराड कुठे आहे आपलं? कोयना आणि कृष्णाच्या संगमावरती. नदीच्या वळणावरती एक घ्या, गंगा. गंगाच्या वळणावरती कोण कोण आहे? मिर्झापूर आणि पटना, हे दोन शहरं आहेत. पुढे जलवाहतूक सीमेवरती, जिथे जलवाहतूक सीमा होते, म्हणजे नदीपासून जमीन किंवा जमिनीपासून नदी, असं काही ट्रान्सपोर्ट सिस्टम तुमची बदलत असेल, सीमेवरती कोण आहेत? एक आहे मॉन्ट्रियल, दुसरा आहे दिब्रुगड. ओके. त्याच्या पुढे नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये, सुपीक मैदानी प्रदेशात कोण आहे? पहिलं बघा ग्लासगो, नंतर आहे कानपूर, कोल्हापूर, पॅरिस, बनारस. ओके. इतके सगळे उदाहरणं आहेत की जे सुपीक प्रदेशात डेव्हलप झालेली आहेत. त्याच्यानंतर नदी काठावरील जुळी शहर, कलकत्ता आणि हावडा हे जुनी शहर आहेत. ओके. नेक्स्ट आहे आपलं सरोवराच्या किनारी, एक आहे जिनिवा. जिनिवा कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मध्ये. इर्कुटस्क नावाचं शहर कुठे आहे? रशियामध्ये. आणि केसविक आहे ब्रिटन मध्ये. हे सुद्धा तुम्हाला शहर आणि देश पण जोड्या लावा असं विचारू शकतात. नेक्स्ट पॉइंट आपला आहे इतर रिसोर्सेसच्या बाबतीत विचार करत असताना, जिथं रस्त्यांचं जंक्शन आहे त्या ठिकाणी सोलापूर, नागपूर, जबलपूर किंवा आपले धुळे सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा खूप सारे कनेक्शन्स आहेत रस्त्याचे. नेक्स्ट आपला आहे रेल्वे जंक्शन. कोण आहे बघा? पहिला शिकागो आणि मोगलसराय. ओके. मिरज आणि नागपूर, कानपूर, लखनौ, दिल्ली. आता मोगलसरायचं नाव बदललंय का बघून घ्या. काय नाव आहे मोगलसरायचं? आता नवीन नाव काय आहे मोगलसरायचं? बेगुसराय नाही, ते वेगळं झालं. मोगलसरायचं नाव बदललं आहे ते बघून घ्या, बदल असेल तर ते पण लिहून घ्या. पुढे वायू मार्गावरील कोण कोण आहेत बघा? दिल्ली, मुंबई, कराची, हे वायू मार्गावर आहेत. नेक्स्ट आहे आपलं सीमावर्ती स्थाने. सीमावर्ती स्थानामध्ये कोण कोण आहेत? देहराडून, पठाणकोट आणि कलका. हिमालयाच्या पायथ्याशी आहेत सगळी शहरं. त्याच्यानंतर खिंडीत असणारी शहरं पेशावर, क्वेटा आणि इम्फाळ. तीर्थक्षेत्रे, शैक्षणिक क्षेत्रे, बंदरे आणि राजधानीची शहरं. इतक्या सगळ्या मुद्द्यावरून आपण पंडित दीनदयाल उपाध्यायांचं नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. ओके. मुघलसरायला मग आपण जे बघितलं. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीचं काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, फक्त शहरं लक्षात ठेवा. त्यातली मोस्ट ऑफ शहरं तुम्हाला कळतात सुद्धा की काय कुठल्या रिसोर्सेसच्या आधारावर ते शहर आहे. जे कळत नाही त्यालाच फक्त अंडरलाईन करून ठेवायचंय. आणि आपल्या देशाबाहेरचे जे शहर आहेत त्यांचं आणि त्यांचा देश कुठला आहे तेवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे चला. पुढचा आपला पॉइंट आहे वसाहतीची स्थिती. ओके. पहिला पॉइंट कुठला झाला? आपलं वसाहतीचं स्थान बघितलं आपण.
नेक्स्ट आहे आपलं वसाहतीची स्थिती. नागरी वसाहतीच्या सभोवतालच्या विस्तृत प्रदेशाला, नागरी वसाहत जी आहे त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याला काय काय म्हटलं जातं बघा. त्याला उमलँड म्हटलं जातं, हिंटरलँड म्हटलं जातं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हटलं जातं, अर्बन फील्ड, ट्रिब्युटरी एरिया, कॅचमेंट एरिया, जिओग्राफिकल प्रोव्हिन्सेस, अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत. कशाला? एक शहर आहे आणि शहराच्या आजूबाजूला जी काही वसाहत असते मग ती जनरली मोस्ट ऑफ टाइम हायब्रिड टाईपची असते. नागरी आणि शहरी दोन्ही लक्षणं त्याला इथे दिसत असतात. ओके, त्यांना ही वेगवेगळी नावं आहेत. मग तुम्हाला उमलँड म्हणजे काय विचारलं जाईल, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की उमलँड म्हणजे नागरी वसाहतीच्या सभोवतालचा विस्तृत प्रदेश. इतकं सिंपल आहे. मग किंवा हिंटरलँड असो किंवा काही असो, तर जनरली हिंटरलँड समोर आली का असं वाटतं काहीतरी अडथळा असणारा ठिकाण वगैरे आहे असं वाटतं. ओके, त्यामुळे हिंटरलँड पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, वसाहतीच्या स्थितीचे 3 प्रकार आहेत. एक आहे रेषात्मक स्थिती, दुसरी आहे सीमावर्ती आणि तिसरी आहे मध्यवर्ती स्थिती. आता रेषात्मक स्थितीबाबत बघा. काफिला वस्ती स्थाने. काफिला वस्ती स्थाने म्हणजे काय? कुठं असतात काफिला वस्ती स्थाने? जी लोक प्रवास करणारी लोक असतात त्या ठिकाणी ते त्यांचं थांबायचं जे ठिकाण असतं त्या ठिकाणी जनरली रेषात्मक स्थिती निर्माण होत असते. तुम्ही जनरली पण बघितलं असेल ज्या ठिकाणी तुम्ही थांबताय, खिंड फॉर एक्झाम्पल आहे. खिंडी जी असतात आपल्या, आता आपण लोणावळा किंवा इकडे जात असताना जर बघितलं तर रस्त्याच्या बाजूला दुतर्फा वसाहती निर्माण झालेल्या आहेत. ओके, त्याच्या पुढे मार्गरोधक, मार्गरोधक मध्ये सुद्धा खिंडी आहे. मार्गरोधक खिंडी आहे तिथं पण काफिला थांबतो, त्याच्यामुळे तिथं जी वसाहत निर्माण होते. रेषात्मक म्हणजे काय? एका लाईन मध्ये वसाहत निर्माण झाली, म्हणजे एकाच लाईन मध्ये असते का? वरून जर बघितलं तर रेषासारखी दिसते ते, फक्त त्याला आकार कसा आहे? रेषांसारखा आहे. पॅरलली इथे एक रेषा तयार झाली रोडच्या, त्याला पॅरल अजून दुसरी एक तयार होऊ शकते, तर ते रेषात्मक रचना आहे. ते कुठं कुठं होते? पहिला पॉईंट आपण बघितला काफिला वस्तीस्थाने, दुसरा मार्गरोधक मध्ये बघितलं, एक आहे खिंडी आणि दुसरा आहे समुद्रधुनी. समुद्रधुनी म्हणजे काय? एक नॅरो पॅसेज असतो ना, कनेक्ट करणारा, दोन सागरांना कनेक्ट करणारा नॅरो पॅसेज असतो. तर ती रेषात्मकच असते, त्याच्यावरती निर्माण होणारी वस्तीस्थान. त्याच्या पुढे आपला आहे मार्ग बदल केंद्रे. म्हणजे कसं? रस्ते वाहतूक ते रेल्वे किंवा जलवाहतूक किंवा उलट ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी इथे तुम्हाला सापडतात. आणि मार्ग केंद्रीकरण स्थाने. मार्ग केंद्रीकरणाला कसं की एक समजा की एक सेंटर आहे, ओके, आपण त्याला चौक म्हणतो. त्या चौक मध्ये समजा की चारही बाजूने जर रोख असतील तर ते चारही बाजूने शहरं डेव्हलप होतात किंवा घरं वसाहती डेव्हलप होतात. आलं का तुमच्या लक्षामध्ये? समजा की इथे असा माझा सर्कल आहे, ओके, इकडून एक रस्ता येतोय, इकडून एक येतो, इकडून पण येतो आणि इकडून पण येतोय. ओके, आता ही काय झालं? मार्ग केंद्रीकरण झालं ना, इथे मार्ग केंद्रीकरण होते. मग इथे वसाहती कशी तयार होणार आहे? इथे वसाहती तयार होते. ओके, आणि हे कसा आकार आहे त्यांचा? रेषात्मक आकार आहे. मग याला म्हणायचं मार्ग केंद्रीकरणाचा. मार्ग बदल, मार्ग केंद्रीकरण, मार्गरोधक, हे मार्गावरून तिन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. आणि वरचा पॉईंट आहे काफिला वस्तीस्थान. आणि उदाहरणं पण लक्षात ठेवा. तुम्हाला खिंड आणि समुद्रधुनी विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे हे कसं आहे? मार्ग रोधकचं उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, सीमावर्ती स्थिती. सीमावर्ती स्थितीमध्ये काय? पर्वती देहराडून लक्षात ठेवा. पुढे आहे वाळवंट आणि गवताळ प्रदेशामध्ये टिंबकटू आणि कॅनो. आता हे नावं दिल्यानंतर आपल्याला लक्षात येणार की अरे हे वाळवंटी का गवताळ प्रदेश आहे, हे लक्षात येणार नाही. तर त्याला अंडरलाईन करून किंवा गोल करून ठेवा. त्याच्या पुढे किनारी स्थित प्रदेश. ओके, सीमावर्ती आहे ना ते. किनारी म्हणजे काय? समुद्र आणि जमीन यांची सीमा झाली. ओके, वाळवंट आणि गवताळ हे पण सीमाच झाली. ओके, नेक्स्ट बघा, विकसित आणि अर्धविकसित प्रदेश, ही पण एक सीमा झाली. ओके, नेक्स्ट आहे सीमावर्ती राजधान्या. ओके, इस्लामाबाद हे सीमावर्ती राजधानीचं उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. सीमावर्ती राजधानी इस्लामाबाद हे त्याचं उदाहरण आहे. आता विकसित अर्धविकसित जर प्रदेश बघितला तर यांच्या सीमेवरती जो प्रदेश असतो तो विकसित असतो का अविकसित असतो? इन जनरल केसमध्ये काय होतं? दोन ठिकाणाच्या मधला जो ट्रान्झिशन झोन असतो त्या ठिकाणी विकास झालेला असतो का कमी झालेला असतो? का बरं? त्याचं कारण काय असतं? एक तर ते सॅटेलाइट ठिकाण होतं, कारण ते त्यांच्या राजधानीपासून दूर असतं. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री बघितलं तर त्या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष कमी असतं. एक गोष्ट आहे, त्यामध्ये डेव्हलपमेंट कमी आहे. ओके,
आणि दुसरी गोष्ट काय, त्या अशा ठिकाणी, ही जी ठिकाणी ते रिसोर्सेस कमी असण्याच्या ठिकाणी असू शकतात. कारण कुठलीही वसाहत रिसोर्सेसच्या बाजूला डेव्हलप होते ना. जसं लांब जसं तसे रिसोर्सेस कमी होणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी रिसोर्सेस कमी असणार, हे पण त्याचं कारण असणार आहे. ओके, या 2-3 कारणामुळे त्या ठिकाणी अविकसित वसाहत निर्माण झालेली असते. ओके, भारतीय नावाचा मराठी सिनेमा तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. बघितला का तुम्ही कोणी भारतीय सिनेमा? ओके, त्याचा आपला ऍक्टर कोण आहे त्याच्यामधला? सुबोध भावेच ऍक्टिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये एक गाव असतं, ते बॉर्डरवरती असतं. मग महाराष्ट्राची सरकार त्यांना एंटरटेन करत नसतं, पण तिकडून कर्नाटकचं पण त्यांना काही फायदा होत नसतो. तर ते गाव स्वतःला डिक्लेअर करतं की आम्ही वेगळा देश आहे, आम्हाला कोणाशी संबंध नाही. मग तिथून त्यांचं ते काय फाईट आहे ते त्यांनी दाखवलेले आहे. चांगला सिनेमा, ते बघून घ्या. तुम्हाला संडेला सिनेमा असतो ना, तर त्यांना सांगा ते भारतीय लावा. तसंच एक जनगण म्हणून नावाचा एक सिनेमा पण आहे, तो पण एक चांगला सिनेमा, तेही बघून घ्या, मराठीतले. ओके, पुढे बघा, आपण जाऊया मध्यवर्ती केंद्रांकडे. कृषी क्षेत्र हे मध्यवर्ती केंद्र आपण विचारात केलं तर कोण कोण आहे? विनिपेग, कानपूर, कोल्हापूर, सांगली. आणि पुढे लक्षात ठेवा की विनिपेग कॅनडामध्ये आहे आणि ते कशाचं आहे? गहू निर्यातीबद्दल आहे. कानपूर गव्हाची बाजारपेठ आहे. कोल्हापूर गुळाची बाजारपेठ, आणि सांगली काय आहे? हळदीची बाजारपेठ आहे. okay? हे जोडा लावायला प्रश्न बनू शकतो. नेक्स्ट आपला आहे ते औद्योगिक केंद्रे. मुंबई कापड, पिट्सबर्ग, टाटानगर, हे काय? लोखंड आणि पोलादचं उदाहरण आहे. नेक्स्ट आहे प्रादेशिक बाजारपेठांची केंद्रे. त्याच्या पुढे आहे मध्यवर्ती स्थित राजधान्या. मध्यवर्ती स्थित राजधान्या कोण आहे? रोम, मॉस्को आणि दिल्ली. दिल्लीला मध्यवर्ती म्हणतोय, लक्षात घ्या आपण. ओके, नंतर आपल्याला वाटणार नाही की दिल्ली मध्यवर्ती आहे. ऍक्च्युअली तसं बघितलं तर आपले मध्यवर्ती ठिकाण काय आहे? नागपूर आहे. ओके, बट दिल्लीला सुद्धा असं मध्यवर्ती ठिकाण गणले गेले, कारण दोनच पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट करतो ना, मध्यवर्ती आणि सीमावर्ती. दिल्ली काय सीमावर्ती नाहीये, म्हणजे काय आहे? मध्यवर्ती. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, आता वसाहतीचं प्रारूप नेक्स्ट पॉइंट आपला आहे. ओके, वसाहतीचं स्थान झालं आणि नंतर काय झालं? वसाहतीचं स्थिती झाली. आता आपण बघूया वसाहतीचे प्रारूप, म्हणजे पॅटर्न, टाइप्स अँड सेटलमेंट. हा महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. ओके, पुढे बघा, पहिलं आहे आपलं रेखाकृती किंवा रेषाकृती प्रारूप. प्रारूप कसं आहे? लिनियर पॅटर्न वालं प्रारूप आहे. याच्यामध्ये कोठे निर्माण होतात हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा. पहिला आहे रस्ते आणि कालव्यांच्या दुतर्फा निर्माण होतात, नद्या आणि समुद्र किनारी, आणि पर्वतांच्या पायथ्याशी. आता पर्वतांच्या पायथ्याशी तुमचा 22च्या मेन्सचा पण प्रश्न आहे. ओके, पर्वताच्या पायथ्याशी निर्माण होणारी वसाहत कशी असते? ही रेषात्मक किंवा रेखात्मक असते. ओके, नद्या आणि समुद्र किनारा तर ऑब्व्हियस आहे, ते पण तुमच्या लक्षात येऊ शकतं. असं उगाच जास्त डोकं नका लावू की अरे नदी कुठं सरळ असते का, मग ते वळणाची असते, असं नाही. तिथं रेखावरतीच असते, तिथं गडबड करू नका. ओके, आणि रस्ते आणि कालवे तर आपल्याला एनी हाऊ माहिती आहेत. ओके, नेक्स्ट बघा त्यांची वैशिष्ट्य. खाली आपण इमेज काढली तशी रेखाकृती प्रारूप असतात, जशी तयार होतात ती बघा. एका रांगेत आणि अनेक रांगा बनतात. पहिल्यांदा एक रांग बनते, त्याला पॅरलल दुसरी रांग असे बनत जाते. एका रांगेत ते असतात, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. आणि अरुंद पट्टी असते. पट्टी म्हणजे काय? त्यांची जी लेंथ, विड्थ जे म्हणतो आपण, ती अरुंद असते. विड्थ म्हणजे एकच घर एका लाईन मध्ये असू शकतं. ओके, पण तुम्ही इतर ठिकाणी बघितलं तर त्यांची विड्थ जास्त असते. म्हणजे तुम्ही सर्क्युलर प्रारूप बघितलं तर त्या ठिकाणी आपण खाली बघू, त्यांची विड्थ जास्त असते. इथे कमी असण्याचं कारण काय आहे? रस्त्याच्या साईडला आहेत ते. ओके, त्यामुळं सुद्धा जागेची कमतरता त्यांना असणार आहे. ते डेव्हलप व्हायला त्यांना जागाच नाहीये. डेव्हलप व्हावं लागलंय त्यांना, राईट. एखादी वसाहत जर आपण एस्टॅब्लिश केली असेल तर ती डेव्हलप आपण नीट व्यवस्थित करू शकतो, तिथं जागा असते. पण अशा ठिकाणी कारण वेगळं असल्यामुळे ते एस्टॅब्लिश झाले आणि नंतर ते डेव्हलप होत गेल्यामुळे ह्यांच्यात काय असतं? पट्टी जी तयार अरुंद पट्टी असते, इतकं लक्षात, विड्थ कमी असते. नेक्स्ट आहे घर जवळजवळ असतं. आता अरुंद पट्टी आणि घर जवळजवळ एकमेकाला पॅरलल शब्द आहे. ओके, ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. पुढे आहे वसाहतीतील रस्ते, गल्ल्या एकमेकांना समांतर असतात. हे ऑब्व्हियस आहे, समांतर असणार आहेत. त्याच्यानंतर घराची प्रवेशद्वारे एकाच दिशेला नसतात. इन जनरल त्यांचं म्हणणं आहे की एकाच दिशेला ती नसतात. कदाचित पहिल्या रांगेतली घरांचे दरवाजे जे असतील ते रस्त्याकडे असतील, मागच्या रांगेतली त्या दुसऱ्या बाजूला असतील, बरोबर आहे. कारण त्यांची सुद्धा दरवाजे रस्त्याकडे आले तर त्यांना अंधार फेस करावा लागेल, कारण पुढे रांग आहे घराची, बरोबर आहे. त्यामुळे त्यांची घरं दुसऱ्या बाजूला पण असू शकतात. ओके, पुढे भविष्यकालीन वसाहतीचा विकास रस्त्याच्या दिशेने होतोय. रस्ता जसा पुढे जाईल तसा विकास होतोय, रस्त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये नाही होणार, तर ते पॅरलली होत चाललेलं आहे. हे एवढे सगळे तुमचे पॉईंट्स मला माहिती असले पाहिजेत. ओके, पुढचा मुद्दा आपला बघा, केंद्र त्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूप, त्याला आपण म्हणतोय रॅडियल पॅटर्न. केंद्र त्यागी किंवा त्रिज्याकार कोठे म्हणतात? अनेक रस्ते एकत्र येतात किंवा दूर किंवा बाहेर जातात अशा ठिकाणी
केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार. खाली इमेज बघा आपण काढले. अशा प्रकारची जी वसाहत आहे ती आहे केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार प्रकारची वसाहत. ओके. कुठे होतात? रस्ते एकत्र येतात किंवा एका ठिकाणाहून बाहेर जातात त्या ठिकाणी. आता या साईडला एक पॉईंट आहे तो लक्षात घ्या. भारत, चीन, पाकिस्तान मधील 35% वसाहती या प्रकारच्या आहेत. म्हणजे हा फॅक्च्युअल प्रश्न बनू शकतो. ओके. भारतामध्ये 35% वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत किंवा सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ते कशा आहेत? केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार प्रकारच्या आहेत. ओके. याच्यात यांची वैशिष्ट्य बघूयात आपण. वैशिष्ट्य काय काय? एक आहे केंद्र भागापासून बाहेर जाऊ तसे रस्त्यांचा विकास आणि त्याला अनुसरून नवीन घरे बनतात. ओके. केंद्र भागापासून बाहेर गेलो तर काय म्हणतात? तो रस्त्यांचा विकास आणि त्याला अनुसरून. मग इथं परत कन्फ्युजन होऊ शकतं की रस्त्याला पॅरलल वर बघितले आपण, बरोबर आहे, पण जे कुठले रस्ते ते केंद्रत्यागी एका ठिकाणून बाहेर पडणारे रस्ते किंवा एकत्र येणाऱ्या रस्त्यांचा विचार आपण करतोय. पुढे केंद्र भाग जवळ येईल तसा वस्त्या आणि रस्त्यांमधील अंतर कमी होते. केंद्र भाग जवळ आला की गडबड होणार आहे, डेन्सिटी वाढत जाणार आहे. त्यामुळे काय होतंय? वस्त्यांमधील किंवा रस्त्यांमधील अंतर कमी कमी होत जात आहे. बाहेर जाईल तसं. आणि ऑफकोर्स पण आहे रॅडियल स्ट्रक्चर आहे ना ते, सर्कलचं कसं बाहेर जाऊ तसं 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 डायमीटर वाढत जाणार आहे. ते पण त्याला कारणीभूत आहे. पुढे मध्यभागी व्यापारी केंद्र असतं. म्हणजे कोणत्या वसाहतीच्या मध्यभागी व्यापारी केंद्र असतं? कॉमन सेन्स पण आहे. केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार प्रारूपच्या ठिकाणी. पुढे मध्यभागी घरे दाटी वाटीत किंवा अनियंत्रित तर बाहेर रस्त्याला अनुसरून असतात. मध्ये दाटीवाटीत असणार आणि बाहेर रस्त्याला अनुसरून ते असणार आहे. हे झालं त्यांची वैशिष्ट्ये. नेक्स्ट आपण बघूया बाणाकृती प्रारूप. एरो टाईप पॅटर्न आहे ते. एरो टाईप पॅटर्न कुठे येतं? नदीच्या टोकदार अग्र आणि वळणाच्या अंतर्गत भागावरती दोन ठिकाणी आहे. एक आहे नदीच्या टोकदार अग्रावरती, म्हणजे कुठं? नदीच्या एकदम समोरच्या बाजूला. म्हणजे समजा की नदी समुद्राला जाऊन मिळत असेल तर तो झाला त्याचा अग्रभाग त्या ठिकाणी. ओके. आणि दुसरं काय आहे? नदीच्या वळणावरती. ओके. इथे बघा खाली हे नदी आहे आणि नदीच्या या वळणावरती निर्माण झालेला आहे. मग बाणाकृती आकार कसा बनलाय? हे बघा, असा बाणाकृती बनतोय, बाणाचा आकार. ओके. हे बाणाकृती रचना आहे नदीच्या वळणावरती आणि नदीच्या अग्रभागावरती. म्हणजे अग्रभाग म्हणजे काय म्हणतात आपण त्याला इंग्लिशमध्ये? नदीच्या समोरचा जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण? जो समुद्रात जाऊन मिळतो, जिथं खाडी निर्माण होतो जनरली त्या ठिकाणी. काय शब्द आहे का त्याला? नाही, नदीच्या अग्रभागाला काहीतरी शब्द आहे. तर त्या ठिकाणी निर्माण होणारे जे ठिकाण प्रारूप आहे ते बाणाकृती प्रकारचं आहे. पुढचं बघा, समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच निमुळत्या भागावर. ओके. समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच आणि निमुळता भाग. ओके. म्हणजे काय म्हणता येईल त्याला? उदाहरण काय देता येईल? काय काय? हा, भूशीर बरोबर आहे. असं एका शहराचं नाव किंवा ठिकाणाचं नाव तुमच्या लक्षात येईल का? असं समुद्रात एक ठिकाण घुसलेलं आहे, जमीन घुसलेली आहे, भूशीर म्हणतो आपण त्याला. काय? कन्याकुमारी आपण सांगू शकतो की तर आपल्या स्वामी विवेकानंदांची समाधी आहे. त्या ठिकाणचा जो भाग आहे आपल्याला ते दिसतो पण असा आत गेलेला आहे. तसंच आपले इस्रोचं जे पहिलं ठिकाण होतं ते कुठलं होतं? तुंबा नावाचं ठिकाण आपण बघितलं ते. असे अनेक ठिकाणं आहेत. तर त्या ठिकाणी जी वसाहत निर्माण होती ती अशा प्रकारची बाणाकृती स्वरूपाची आहे. ओके. राज्यपाल भवन मुंबई पण असं आहे का? तर ते असेल तर एकदा मॅपवरती बघून घ्या, ते पण उदाहरण होऊ शकतं. ओके. पुढे उदाहरणं बघा काय काय दिलं आपण इथं. चिल्का सरोवर परिसरात आणि कन्याकुमारीच्या ठिकाणी बाणाकृती प्रारूपाचं पॅटर्न आपल्याला आढळून येतो. आणि यांची वैशिष्ट्य काय असतात बघा. वैशिष्ट्यांमध्ये अग्रभागावरती घरे कमी तर पार्श्वभागावरती जास्त असणार आहेत. बरोबर आहे का? समोरच्या भागात घरं कमी असणार कारण समुद्राला त्यांना फेस करावं लागणार आहे ना, त्यामध्ये तर उलट वाटू शकतं आपल्याला. इन जनरल आपण काय बघितलं की पुढच्या भागात जास्त असतात आणि मागं कमी, पण इथं उलट आहे हे लक्षात घ्या. अग्रभागावरती कमी आणि पार्श्वभागावरती जास्त आहेत. आणि तसं पण सेम आहे ना. आपण काय म्हणतोय? बाणाकृती विचार करतो ना. बाणाकृती असा झाला आकार. इथे घरं कमी असणार आहेत आणि जसं मागं जाऊ तसे घरांची संख्या वाढणार आहे. हे बाण लक्षात ठेवा, त्याच्यानुसार पण तो पहिला वैशिष्ट्य लक्षात येऊ शकतो. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपला बघा. पार्श्व भागावरती वाहतुकीची सोय जास्त असते. मागच्या भागात वाहतुकीची सोय जास्त असली पाहिजे कारण वस्तीच जास्त आहे, तर वाहतूक पण जास्त असणार आहे. पुढे भविष्यकालीन विकास हा कुठे होतो? पार्श्व भागावरती. अग्रभागावरती काय समुद्रात जायचंय तिथे तर होणार नाहीये, तर मागच्या बाजूलाच होणार आहे. ओके. तर हे बाणाकृतीची सगळी लक्षणं तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढचा आपला पॉइंट आहे ताराकृती किंवा तारकाकृती आणि त्यालाच आपण म्हणतो स्टार पॅटर्न. स्टार पॅटर्न कसा असणार आहे बघा. इमेज साईडला आपण काढलेली आहे.
इथे 2-3 रस्ते एकमेकाला क्रॉस झालेले आहेत. ओके, त्यामुळे इथे एक केंद्र, इथे एक केंद्र, 2 केंद्र तयार झालेली आहेत. ओके, म्हणजे आपण जे वरचा एक प्रकार बघितला कुठला, केंद्रतागी किंवा त्रिज्याकार. ओके, तसा इथे 2-3 त्रिज्याकार बनतात, मग त्याला आकार स्टार सारखा येतो. खाली बघा, सुरुवातीला केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार स्वरूपाची वसाहत असते सुरुवातीला, आणि नंतर ती विकसित होऊन कशी होते, ताराकृती. मग तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, ताराकृती ही सुरुवातीला कोणत्या प्रकारचं पॅटर्न असतं, तर ते कसे असते, केंद्रत्यागी किंवा त्रिज्याकार. ओके, आता याची वैशिष्ट्य बघा, एक आहे ताऱ्यांप्रमाणे, चांदण्यांप्रमाणे त्यांचा आकार असतो. ओके, नेक्स्ट आहे रस्त्याला अनुसरून घरे बांधलेली असतात. ओके, बाहेरच्या बाजूला घरे एकमेकांना समांतर असतात. ओके, बाहेरच्या बाजूला समांतर असतात बरं का. ओके, आणि पुढे केंद्र भागात दुकाने आणि व्यापारी केंद्रे असणार, जसं वरच्या बाजूला आपण केंद्र त्यागी त्रिज्याकार बघितलं, तेच सेम लक्षण चौथं तुम्हाला इथं दिसून येत आहे. नेक्स्ट आपला पॉइंट आहे गोलाकार किंवा वर्तुळाकार स्वरूप, सर्क्युलर पॅटर्न. ओके, इथं खाली इमेज बघा, सर्क्युलर पॅटर्न मध्ये कसं आहे, सर्कल आहे, आजूबाजूला वस्ती निर्माण झालेली आहे. गावाच्या मध्यभागी एखादी वस्तू किंवा घर असते, तिच्या भोवती वसाहत निर्माण होते. जसं आपण मगाशी बघितलं, एखादं तलाव असेल, एखादी विहीर असेल, एखादं मोठं झाड असेल, किंवा त्या गावातल्या महत्वाच्या व्यक्तीचं घर असेल, तर त्याच्या आजूबाजूला जी वस्ती निर्माण होते ती गोलाकार किंवा वर्तुळाकार प्रकारची असते, नाभिक किंवा केंद्रित वसाहती. ओके, आता तुम्ही स्वतःला विचारा की तुमचं गाव कशा प्रकारचं आहे. हा, गावाचा जो मध्यभाग जो असतो त्याच्या भोवती ते गाव निर्माण झाले, तर आपण काय म्हणतो, नाभिक. नाभी आहे ना ती, त्याच्या भोवती निर्माण झालेलं वसाहत म्हणून त्याला नाभिक वसाहत पण म्हणतो, किंवा केंद्रित वसाहत पण आहे. आयोगाने नाभिक हे शब्द वापरलाय केंद्रित ऐवजी, 2-3 मध्ये नाभिक हा शब्द वापरलाय. तर वरती तुम्ही ते लिहून पण घ्या, केंद्रित वसाहत किंवा नाभिक वसाहत पण त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट काय बघा, तलाव, सरोवरे, वटवृक्ष किंवा पंचायत चबुतऱ्या भोवती वसाहत तयार होते. ओके, नेब्युलर, त्याला काय म्हणायचं, नेब्युलर किंवा निहारकाय. त्याच्यातले 2 टाइप्स बघतो ना आपण. आपण काय केलं आता, गोलाकार किंवा वर्तुळाकारचे 2 सब टाइप्स बघितले. एक वरचा आपण बघितला नाभिक, आणि दुसरा काय बघितला आपण, नेब्युलर. तर नेब्युलरलाच नाव काय आहे, निहारकाय सुद्धा आहे. नाभिक कुठं म्हणतात, गावाच्या मध्यभागी महत्वाची वस्तू असेल तर, आणि ती वस्तू खाली काय आहे, ती जर वस्तू तलाव, सरोवर, वटवृक्ष किंवा पंचायत समुद्र असेल तर त्याला काय म्हणायचं, नेब्युलर वसाहत. ओके, हे दोन्ही लक्षात घ्या. तुम्हाला दिलं जाईल की तलाव सरोवराच्या भोवती निर्माण होणारी वसाहत कुठल्या प्रकारची आहे, ऑप्शन तुम्हाला असेल नेब्युलर, नाभिक, किंवा अजून काही वेगळे ऑप्शन असू शकतात. ओके, नेक्स्ट बघा, आता यांची वैशिष्ट्य कशी असतात, घराची प्रवेशद्वारे मध्यभागाकडे असतात, बरोबर आहे. आता जर सर्क्युलर डेव्हलप होत असेल तर ते एका दिशेने दरवाजे असले पाहिजेत. काय, जसं आपण रेषाकृतीमध्ये बघितले की अपोजिट साईडला दरवाजे आहेत, त्याची कंडिशन वेगळी होती. ओके, समोरच्या बाजूला घर आहेत जे रस्त्याकडे बघतायत त्यांचे दरवाजे, पण तसं मागच्या लाईन मधल्या घरांना असून चालणार नाही, त्यांना अपोजिट साईडला असं लागेल, कारण प्रकाश, लाईट याचा विचार त्यांना करावा लागतो. ओके, पुढे प्रत्येक घराला एकच प्रवेशद्वार असते व दारे खिडक्या कमी असतात. आता हे इन जनरल आहे, असंच असतं असं काही नाही. एखाद्याला वाटलं 2 असेल तर तो 2 करू शकतो. ओके, पण इन जनरल त्यांना एकच घर असतं. का एकच घर असतं, प्रत्येक घराला एकतर पुढं आणि मागं दरवाजा असला पाहिजे, कुठेही नसतात. जर आपण पाहिलं गावातली घरं बघितली तर एक तर पुढं असतं किंवा मागं असतं, मागं दरवाजा नसतो इथं. का, तर तुमच्या मागं अजून एक घर आहे, राईट, त्याचा दरवाजाच्या समोर तुमचा मागचा दरवाजा नसणं अपेक्षित आहे, त्यामध्ये नसतं. कॉमन सेन्स आहे, असं असेलच असं काही नाही. तुम्ही इथं असं विचार करत बसू नका, त्याने असं दिलंय की एकच दरवाजा असतो, मग तुम्ही म्हणा की सर आमचं गाव असं आहे ना, आम्हाला 2 घर आहेत, 2 दरवाजे, तसा विचार करायचा नाही, नाहीतर आपण अति विचार करून चुकून येतोय. नेक्स्ट पॉइंट आपलं चौकोनाकृती प्रारूप, ते म्हणजे चेक बोर्ड टाईप सारखं आहे. खालच्या बाजूला बघा, चेक बोर्ड टाईपचं. ओके, जे चांदणी किंवा वरचं जे आपण ताराकृती बघितलो त्याच्या पुढे जाऊन मग असं हे बनतं. ओके, सपाट मैदानी प्रदेशात ज्या ठिकाणी हमरस्ते व लोहमार्ग परस्परांना ओलांडतात तिथे चौकोनाकृती वसाहत निर्माण होते. ओके, एक पहिली कंडिशन काय, सपाट मैदानी प्रदेश असला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन काय, हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना क्रॉस होतात त्या ठिकाणी बनणारी वसाहत आहे चौकोनाकृती वसाहत. उदाहरण काय याचं, कुर्डुवाडी. ओके, पुणे टू सोलापूर जाताना तुम्हाला एक कुर्डुवाडी ठिकाण लागतं, त्या ठिकाणची रेल्वे क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे तिथे तुम्हाला हे चौकोनाकृती प्रारूप आढळून येतं. याचं वैशिष्ट्य काय, रस्ते परस्परांना समांतर असणार आहे. दिसते तुम्हाला खाली बघा, हे रस्ते समांतर आहेत एकमेकांना, हे 2 झाले, किंवा हे याला समांतर आहे. ओके, नेक्स्ट, रस्ते बहुधा काटकोनात छेदतात काटकोनामध्ये सगळे बघा. ओके, चौथा पॉइंट आहे घरांच्या रांगा बनलेल्या असतात, हे घरांच्या रांगाच बनलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर ते रेषाकृती स्वरूप आहे,
पण ते वाढत जाऊन जाऊन ते कसं झालंय, चौकोनाकृती स्वरूप त्याला आलेलं आहे. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे ठोकळाकृती प्रारूप, त्याला म्हणायचं ब्लॉक पॅटर्न. तर ब्लॉक पॅटर्न मध्ये बघा, वाळवंटी वा निम ओसाड प्रदेशात ते आढळतात. कुठे? वाळवंट, निम ओसाड मध्ये ब्लॉक पॅटर्न आढळतो. सपाट प्रदेशात कुठे? डोंगराळ प्रदेशात कुठला? हे सगळं लक्षात ठेवा. डोंगराळ प्रदेशामध्ये आतापैकी पहिल्याला कुठला आठवून येतो आपल्याला? रेषाकृती आढळतो. ओके. आणि सपाट प्रदेश आता बघितला कुठला आढळतो? चौकोनाकृती आपण बघितलेला आहे. आणि आता हा ठोकळाकृती कुठे आहे? वाळवंटी किंवा निम ओसाड प्रदेशामध्ये आढळून येतो. ओके. खिंड जर असेल तर खिंडीमध्ये कुठल्या प्रकारचं आढळून आलं पाहिजे प्रारूप? रेषाकृती आढळलं पाहिजे. ओके. आणि जर चौक असेल तर त्या ठिकाणी कुठलं आढळून येतं? केंद्रत्यागी त्रिज्याकार प्रकारचे. ओके. पुढे, वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूपासून संरक्षण व्हावे म्हणून वसाहतीच्या भोवताली उंच तटबंदी निर्माण केली जाते. ओके. हे झालं वाळवंटी निम ओसाड परिसरात निर्माण होणाऱ्या पॅटर्नचं वैशिष्ट्य. त्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. वसाहतीच्या घराच्या भिंती उंच असतात. एखाद्या प्राचीन किल्ल्याप्रमाणे वसाहत दिसते. वसाहत शक्यतो उंच जागेवरती असते. साधं वाळवंट लक्षात घ्या. उंच जागेवरती का? तर जो येणारा वाऱ्याबरोबर येणारा जो वादळ आहे किंवा माती आहे ती खाली असते जनरली, वरती पोहोचू नये म्हणून ते उंचावरती आपण निर्माण करत असतो. हे असे ठोकळाकृती प्रारूप निर्माण होतात. ओके. तर हे कसं, जिथं उंच जागा दिसेल तिथे निर्माण झालेली असते ती वसाहत. ओके. पुढचं आपलं आहे सीडीच्या आकाराचे किंवा त्याला काय म्हणतो आपण वेदिकायुक्त टेरेस्ड पॅटर्न. ओके. पर्वताच्या उताराला अनुसरून टप्प्याटप्प्याने घराच्या रांगा. हा, तुम्ही जे मगाशी म्हणलात हे तुम्हाला जास्त हे योग्य आहे. सीडीच्या आकाराचे. ओके. सीडीच्या आकाराचे वेदिकायुक्त टेरेस्ड पॅटर्न. ओके. पुढचं त्याचं वैशिष्ट्य बघा, वसाहतीचा विकास उंचीनुसार होतो. बरोबर आहे. सगळ्यात डायरेक्टली उंच नसतं ना, पायथ्याशी घरं बनतात, मग त्याच्यावरती असं बनत जात असतं. ओके. घरे मुख्यत्वे लाकूड, गवत व दगडापासून बनलेली असतात. ओके. पुढे नापीक क्षेत्रावरती घरे बनतात. ऑफकोर्स आहे, नापीकवरतीच आपण घरे बनवणार आहे. नेक्स्ट आपला पॉइंट आहे मधमाशांच्या पोळ्यांच्या आकाराची घरे. याच्यामध्ये काय बघा, बी हाईव्ह पॅटर्न त्याला म्हणतो. ज्या भागात आक्रमणांची किंवा हिंस्र पशूंची भीती असते अशा भागात लोक अगदी जवळ जवळ गर्दी करून जातात. घरांची दारे मध्यभागाकडे असतात. मधमाशांच्या पोळाप्रमाणे त्यांचा आकार आपल्याला दिसतो. खालच्या बाजूला काढलेल्या वर तसं. ओके. हे इन जनरली हे गेट आहे, एंट्रन्स गेट आहे. ओके. आणि यांची घरी असं मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे डेव्हलप झालेली आहेत. ओके. उदाहरण काय, दक्षिण आफ्रिकेतील झुलू जमात तशी राहते आणि भारतातील तोडा नावाची एक जमात आहे ती अशा प्रकारे घर करून राहते. यांचा उद्देश काय असतो? हिंस्र प्राण्यांपासून किंवा बाहेरच्या जमातीच्या आक्रमणांपासून आपलं स्वतःचं संरक्षण करणं. ओके. त्याच्यानंतर वैशिष्ट्यांमध्ये बघा, घरे टोपलीच्या उलट्या आकाराची असतात. आहे उलटा आकार टोपलीचा. घराला एकच दरवाजा असतो. एकच दरवाजा असला पाहिजे. जनरली जे केंद्र वर्तुळाकार असतात त्यांना एकच दरवाजा असतो, लक्षात घ्या. ओके. पुढे, वसाहतीच्या चहूबाजूंनी काटेरी कुंपण असते जे की जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी वापरलेलं असतं. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे वसाहतीचा आकार. आपण बघूया वसाहतीचा आकार किंवा साईज ऑफ सेटलमेंट. 9 प्रकार आपण एकदम डिटेलमध्ये बघितलेले आहेत. याच्यावरती एक प्रश्न हमखास असतो, ते नीट व्यवस्थित करून घ्या. तरी उदाहरण विचारतात की अशी वसाहत आहे तर त्याला कुठल्या प्रकारचा पॅटर्न असू शकतो. नेहमी हा विचारलेला प्रश्न आहे. एक किंवा जोड्या लावायला विचारलं जातं. प्रारूप दिलं जातं आणि एखाद्या शहराचं उदाहरण दिलं जातं किंवा प्रारूप आणि डेफिनेशन पण देऊन तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं जातं. पुढचा आपला पॉईंट बघूया, वसाहतीचा आकार. त्याच्यात आपण काय बघतो, नागरी वसाहतीचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे नागरवाडी, त्याला आपण म्हणतोय अर्बन हॅमलेट. ओके. नागरी व ग्रामीण संमिश्रण या ठिकाणी तुम्हाला आढळतं. नावातच आहे ना, नागरवाडी, दोन्ही मिक्स केले, नागर आणि वाडी. त्याच्यामुळे काय, नागरी वसाहत पण आहे तिथे, ग्रामीण वसाहत पण तुम्हाला आढळून येते. शेतीवाडीस नागरी सेवा पुरवणे याचा मुख्य उद्देश असतो. ओके. पुढचा आहे, या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ऑफिस, दवाखाने, शाळा इत्यादींच्या सुविधा आढळून येतात. हे झालं अर्बन हॅमलेट. ओके. नेक्स्ट आहे नागरी खेडे, याला म्हणायचं अर्बन व्हिलेज. ओके. दुकानदार, कारागीर, व्यावसायिकांची वसाहत ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा पुरवते. वरती काय, शेतीवाडीला नागरी सेवा आणि खाली काय आहे, ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा पुरवणे. दोघांना एक बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. ओके. आणि तिथं कोण कोण राहतं बघा, इथे दुकानदार, कारागीर, व्यावसायिक राहतात आणि वरच्या बाजूला नागरी सेवा पुरवते ना, म्हणून काय काय, शाळा आहे, दवाखाना आहे आणि पोस्ट ऑफिस आहे. ओके.
नेक्स्ट 5,000 पर्यंत लोकसंख्या जनरली आढळते. अशी 2001च्या जनगणनेनुसार भारतात किती आहेत? 842 नागरी खेडे आहेत. नेक्स्ट पॉइंट, शहर. शहर म्हणजे काय? टाउन आपण बघितले. दोन स्पष्ट असे विभाग दिसतात. एक असतो व्यावसायिक आणि दुसरा असतो निवासी. कुठल्याही नगरामध्ये असं तुम्हाला आढळून येतं. ओके. नेक्स्ट आहे, हे जनरली काय असतं? तालुक्याचं ठिकाण असतं आणि 5,000 पासून 1,00,000 लोकसंख्या इथे असू शकते. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, नगर. शहर नंतर येतं नगर, सिटी. ओके. यांची लोकसंख्या किती आहे? 1,00,000पेक्षा अधिक आहे. शहराची 5,000 पासून ते 1,00,000 आहे. आणि जिल्ह्याचं हे ठिकाण असतं. शहर तालुक्याचं आहे आणि नगर जे आहे ते जिल्ह्याचं ठिकाण आहे. ओके. कन्फ्युजन होत असेल तर अहमदनगरला नगर म्हणतो, नगर हे जिल्हा आहे. तुमच्या लक्षात राहायला हरकत नाही. ते पुढे महानगर. महानगरला काय म्हणतो आपण? मेट्रोपोलिस बघितलं. 10 लाखापासून ते 20 लाखापर्यंतची लोकसंख्या इथे आपल्याला आढळते. आणि हे काय असतात जनरली? एकतर प्रादेशिक नगरे किंवा राजधानीची शहरं आहेत. उदाहरण काय बघा प्रादेशिक नगरांमध्ये? नागपूर, कल्याण, इंदोर, कोईम्बतूर हे प्रादेशिक नगर आहेत. आणि राजधानीची शहरं कोण आहेत? लखनौ, भोपाळ आणि जयपूर सारखी राजधानीची शहरं आहेत. त्याच्या पुढे जाऊन काय बनतं? सननगर, त्याला आपण काय म्हणतो? कोनुर्बेशन. ओके. कोनुर्बेशनची लोकसंख्या किती आहे? 20 लाखापासून ते 50 लाखापर्यंत त्याची लोकसंख्या आहे. एक तर सिक्वेन्स कसा असतो असा एक प्रश्न येऊ शकतो तुमचा, डेव्हलपमेंटचा सिक्वेन्स. आणि दुसरा आहे लोकसंख्येनुसारचा. आणि तिसरा आहे त्यांचं महत्वाचं एखादं वैशिष्ट्य. असं 3 पद्धतीने याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट त्याचा पॉइंट आहे, मुख्य शहर आणि त्याला लागून असणारी नगरे उपनगरे मिळून एक नागरी पट्टा बनलेला असतो. त्याला आपण म्हणायचं कोनुर्बेशन. याचं उदाहरण काय? अहमदाबाद, कानपूर आणि पुणे. पुणे पण कोनुर्बेशन आहे का? पिंपरी चिंचवड आजूबाजूला आहे आणि खूप सारी शहरं त्याला एकत्र येत आहेत. नेक्स्ट आहे महाकाय नगर. याला आपण काय म्हणतो? मेगापोलिस. 50 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर. इथं गडबड कशी होते? तुम्हाला डायरेक्टली विचारलं की 50 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असताना काय म्हणायचं? सिक्वेन्स दिला असेल, जोडा लाल दिला असेल तर ते सोपं आहे. डायरेक्टली विचारलं तर गडबड होऊ शकते. 50 लाखापेक्षा अधिक असेल तर काय ते? महाकाय नगर किंवा मेगापोलिस आपण त्याला म्हणतो. 10 ते 20 लाखामध्ये काय होतं? मेट्रोपोलिस होतं. त्याच्यानंतर सननगर किती होतं? तर हे नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सननगरचा विकास होऊन महाकाय नगर निर्माण होत असतं. मग आता ह्याच्यामध्ये 50 लाखापेक्षा जास्त आपण विचार केला तर मुंबई सारखं शहर आपण सांगू शकतो, दिल्ली सारखं शहर सांगू शकतो. ओके. ओके. पुढचा जो भाग आहे आपण एका ब्रेक नंतर कंटिन्यू करूया. एक ब्रेक घेऊ आपण, मग पुढचा भाग कंटिन्यू करू.